आज नांदेड शहरामध्ये गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेडचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याला आमदार बालाजी कल्याणकर तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर हे उपस्थित होते। इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। सर्वांना माझा जय रविदास, जय भीम, जय शिवराय। गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्थेचा आज या ठिकाणी शुभारंभ उद्घाटन झालेला आहे। या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बालाजीराव पाटील खतगावकर, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। या पतसंस्थेच्या आमच्या एकूण 13 संचालिका भगिनी आहेत या सगळ्या। तर या संस्थेचा मुख्य उद्देश असा आहे की या पतसंस्थेमार्फत महिला बचत गटांना, गोरगरीब महिलांना, छोट्या छोट्या उद्योग करणाऱ्या महिलांना त्यांना आमची पतसंस्था मदत देऊन या आर्थिक प्रगती त्यांची करणे, उन्नती करणे हा मुख्य उद्देश आहे। या पतसंस्थेमार्फत गोरगरीब दारिद्र्य जीवन जगणाऱ्या समाज घटकाला त्यांना वर आणणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे। तसेच जे काही मोठे उद्योगधंदेवाले आहेत किंवा मोठे नोकरवर्ग आहे की जे पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवू शकतात, त्यांच्या ठेवीच्या मार्फत हा देवाणघेवाणीचा व्यवहार करून ही गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्था बचत गटातल्या महिलांचं सक्षमीकरण व्हावं, महिलांची आर्थिक उन्नती व्हावी, प्रगती व्हावी हा मुख्य उद्देश ध्येय धरून ही स्थापन केलेली आहे। आणि त्या संस्थेसाठी सर्व आज उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। हे छोटंसं वटवृक्ष करण्याचा आमचा संकल्प आहे। त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, भेट द्यावी, शुभेच्छा द्यावा ही नम्र विनंती। उद्घाटन झालेलं आहे आणि आमच्या संस्थेमध्ये मिळणाऱ्या सुविधा बचत ठेव खाते, आवर्ती खाते, मुदत ठेव खाते, शैक्षणिक कर्ज, महिला बचत गट, विशेष योजना अशा आहेत। तरी सर्वांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती। जय रविदास।